काँग्रेसची सोशल मीडिया पोस्ट ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग समजायचं की खालच्या पातळीचं राजकारण समजायचं? बघा, माझे मित्र बालाजी गाडे पाटील इथे आहेत. बालाजीराव, आपण राजकीय विषयांवरती भांडत राहू. तुम्ही विरोधी पक्षात आहे, मी सत्ताधारी पक्षामध्ये आहे. ही स्थानं देखील बदलत राहतील. पण आपण तरुण राजकारणी म्हणून काय विचार घेऊन पुढे जातोय देशात आणि महाराष्ट्रामध्ये, या चर्चेमध्ये वैशालीताईंचा एक चर्चेचा धागा पकडून मी थोडासा पुढे येतो. विशालजी, बोला. अत्यंत घाणेरडा मेल डॉमिनन्स, पुरुषी वर्चस्वाचा हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे. एकतर ताईंना अशा पद्धतीची टीका करणं हे नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तो घाणेरडा प्रकार. अहो, आम्ही तरी बालाजीराव, हे बघा, काँग्रेस ही एक सुजाणपणे मिनिट. बोलणारी आहे. बालाजीराव, नरेंद्र मोदी काय काय बोलतात, नरेंद्र मोदी काय काय बोलतात, तुमचे पंतप्रधान. बालाजी, आपली बाजू मी समजून घेणार आहे. भाजपची आपण जाणून घेऊयात, मी तुम्हालाही वेळ देतो. एक मिनिट विशालजी आणि बालाजीराव, तुम्हालाही माहितीये मी आज वेगळा विषय मांडतोय. माझी विनंती आहे आपल्याला मित्र म्हणून, हो, आपण राजकारणा व्यतिरिक्त काहीतरी वेगळं. अजितजी, हे तुम्हाला नव्हतं, अजितजी तुम्हाला नव्हतं, तसं बोलणाऱ्यांना होतं. मी हो, अजितजी, मुद्दा पूर्ण करा. एक लक्षात घ्या बालाजी, आपल्याकडे येतो. एक लक्षात घ्या की इथं बालाजीराव काय माहितीये का, उभा महाराष्ट्र आपल्याला पाहतोय. आपण भूमिका मांडायला येत असताना रोज भांडलंच पाहिजे, रोज अॅरोगन्स दाखवलाच पाहिजे असं काही नाहीये. माझी एक विनंती आपल्याला अशी आहे, वैशालीताईंना सुद्धा या चर्चेमध्ये आपण बोलू देत नसू तर मग काय महिला आरक्षण, 50% महिला आरक्षण, हे सगळे मुद्दे काय अधिकार आहे आपल्याला मांडण्याचा, मला तुम्ही सांगा. इथं वैशालीताईंना त्यांचा मुद्दा तुम्ही बालाजीराव मांडू देत नाही. हेच घडलं ना. एक ट्विट झालं, त्या ट्विटला पुढं हर्षवर्धन सपकाळजींनी पुढे नेत असताना जो पुरुषी वर्चस्वाचा नमुना दाखवला तो निषेधार्ह आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं ताईंवरती काँग्रेसने टीका केली, त्या टीकेच्या आम्ही असं अपेक्षित करत होतो की काँग्रेसची सिनियर लीडर्स या कुटुंबातल्या, बरं ताई ज्या कुटुंबातनं येतात त्यांचं सासर माहेर दोन्ही महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मोठं काम केलेली घराणी आहे. त्याचा अनुभव ताईंच्या पाशी आहे. 40 वर्ष ताई दादांच्या सहधर्मचरणी होत्या. दादा आपल्या बरोबर त्यातला मोठा राजकीय काळ आपल्या बरोबर होते. बालाजीराव, मला असं वाटतं काही गोष्टी आपण सोडून जर वागणार असू तर माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव का घ्यायचं आहे लोकांनी? का आपण महाराष्ट्रामधल्या अनेक सुसंस्कृत राजकारण्यांची नाव घ्यायची? मेल डॉमिनन्स, वैशालीताई, माझ्या मुद्द्याला आपलं समर्थन असेल. महाराष्ट्रामधल्या सर्व महिलांना, मग त्या काँग्रेसमधल्या जरी असतील, त्यांना हे आवडलेलं नसेल बालाजीराव आज. त्यामुळं या चुकीच्या मुद्द्याचं आपल्याला समर्थन करता येणार नाही. आणि तुम्ही हे केलं होतं म्हणून आम्ही हे करू, हे काही बरोबर नाही. अजितजी, सुनेत्राताई काय किंवा कुठल्याही महिलेचा अपमान महाराष्ट्रामध्ये खपवून घेतला जाणार नाही. बालाजी गाडे पाटील, मला सांगा, महिला नेतृत्वावर टीका करताना राजकीय पक्षांनी भाषेच्या मर्यादा